नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नवीन आलेले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आज आपण बघणार आहोत चुरचुरीत फोडणीची पालक मुद्दा भाजी. तर साहित्य पाहूया. 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी चणा डाळ. थोडीशी चिंच भिजवून ठेवली आहे. खूप प्रमाणात आपल्याला लसूण लागणार आहेत आणि लसणाचे आपण त्याचे बारीक काप करून घेणार आहोत. 1 जुडी पालक घेतलेली आहे. पालक छान पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. 3 ते 4 वेळा पाण्यात धुवून घ्यायची. खोलगट चाळणीच्या भांड्यात तिचं पाणी निथळू द्यायचं आहे. लसूण छान बारीक चिरून घेतलेला आहे. शिजवलेली डाळ आपण चांगली घोटून घेणार आहोत. पालक छान बारीक चिरून घ्यायचा आहे. कढई गरम करायला ठेवायची आणि त्यात 1 चमचा तेल घालायचे आहे आणि चिरलेला पालक त्यात घालायचा आहे आणि तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यात किंचितसं मीठ घातले आहे आणि पुन्हा छान भाजी शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटासाठी वाफ काढायची आहे. त्यानंतर परत त्याच्यातले पाणी आपल्याला आटू द्यायचे आहे आणि शिजवलेली डाळ आता आपल्याला त्यात ओतायची आहे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आहे. 1 चमचा बेसन घातलेले आहे आणि ते चांगले एकत्र करावे. भाजी खूप पातळ करू नये. ती थोडी घट्टच ठेवावी. आता आपण त्यात चिंचेचा कोळ घालणार आहोत. तुम्हाला ही भाजी घट्ट म्हणजेच मुद्दा हवी आहे की थोडी पातळ म्हणजेच गरगटी हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि आपण ते आता एकत्र करून घेणार आहोत. आता आपण त्यात 1 चमचा गूळ घातलेला आहे. तो पण आपण एकत्र छान करून घेणार आहोत. झाकण लावून 1 मिनिटासाठी उकळी आणली आहे. भाजी तयार आहे. आता फोडणीची तयारी करूया. छोट्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तापायला ठेवलेलं आहे. मी 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. मोहरी घातलेली आहे. त्यानंतर मेथी दाणे आपण घालणार आहोत. त्यानंतर आपण जिरे घातलेले आहे, लसूण टाकलेला आहे. त्यानंतर शेंगदाणेसुद्धा यात घातलेले आहेत आणि ही फोडणी छान बसली पाहिजे त्या भाजीवर. मीठ घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आपण त्यात तिखटसुद्धा घालणार आहोत आणि थोडीशी हळदसुद्धा घालणार आहोत आणि छान ती फोडणी त्या भाजीवर बसली पाहिजे. म्हणजे प्रत्येक भाजीच्या घासाला लसणाचा एक स्वाद यायला हवा, अशी ही पालक मुद्दा भाजी आहे. ही भाजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डर लाईनवर बनवली जाते. पारंपरिक आणि पौष्टिक भाजी आहे ही आणि सोलापूर, सांगली, विजापूर या ठिकाणी ही भाजी जास्त प्रमाणात केली जाते. या भाजीला गरगटी भाजी, मुदगा भाजी, मुद्दी पल्ल्या असं सुद्धा म्हणतात. या भाजीचा खरा स्वाद तिच्या लसणाच्या फोडणीत आहे. भरपूर लसूण आणि शेंगदाणे तळून दिलेली खमंग फोडणी या भाजीची चवच वाढवते. त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.